मी तुम्हाला कृषी पर्यटन काय आहे, संकल्पना काय आहे, व्याख्या काय आहे याबद्दल बोलणार नाही. पण गेल्या 7-8 वर्षापासून कृषी पर्यटनामध्ये काम करत असताना असं जाणवलं, कृषी पर्यटनाला मर्यादित काही लोकांनी ठेवलेलं आहे. कृषी पर्यटन म्हणजे काय? आलेल्या पर्यटकांना शेतावर बोलवणं, बैलगाडीवर फिरवणं किंवा गावातलं जेवण देणं एवढं फक्त मर्यादित नसून कृषी पर्यटनाची व्याप्ती आणि विस्तार खूप मोठा आहे. थोडा आवाज इको होतो, आवाज थोडस यस. मी जास्त नाही, 5-7 मिनिटात विषय संपवणार आहे. कृषी पर्यटनाची व्याप्ती आणि विस्तार. आपण सगळ्यांना माहिती आहे की देशाला कृषी पर्यटनाची ओळख आपल्या महाराष्ट्राने करून दिलेली आहे. आज नोंदणीकृत असे 1000 ॲग्रिटुरिझम सेंटर्स आहेत आणि नोंदणी न झालेले जवळपास तेवढेच आहेत. जेव्हा कृषी पर्यटनातली व्याप्ती आणि विस्तार या विषयावरती बोलत असताना कृषी पर्यटन मध्यभागी ठेवून कृषी पर्यटनासह गाव टुरिझम, इको टुरिझम, रुरल टुरिझम, फार्म टुरिझम, ॲडव्हेंचर टुरिझम अशा अनेक प्रकारचे पर्यटन आपल्याला ॲग्री टुरिझमच्या माध्यमातून करता येईल आणि वेलनेस टुरिझम. त्याचबरोबर ॲग्री टुरिझम म्हणजे त्यासाठी लागणारा आजूबाजूला डोंगर, शेती तर पाहिजेच आहे, पण कोरडवाहू शेतीमध्ये सुद्धा आपण ॲग्री टुरिझम करू शकतो. भौगोलिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या आपण कृषी पर्यटनामध्ये अनेक पद्धतीने प्रयोग करून पर्यटकांना आपण बोलवू शकतो, वेगळा अनुभव देऊ शकतो. फक्त पश्चिम महाराष्ट्रात नाही तर कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश या भागात सुद्धा ॲग्री टुरिझम व्यापक दृष्टिकोनातून सुरू करता येतो. हा विश्वास आम्ही गेल्या 10 वर्षापासून लोकांना देतो. दर 3 महिन्यानंतर आम्ही कार्यशाळा घेतो कृषी पर्यटनासंदर्भात. गोरड सरांना माहिती आहे कृषी पर्यटनामध्ये आम्ही काय करतो, प्रशिक्षण देणे, त्याचबरोबर जे एक्झिस्टिंग ॲग्री टुरिझम सेंटर्स आहेत त्याचे प्रॉब्लेम्स काय त्याच्यावर काम करणं. आणि जसं कृषी पर्यटनामध्ये करण्यासारखं खूप आहे तसं पर्यटनामध्ये पण करण्यासारखं खूप आहे. जवळपास या देशात 35 पेक्षा जास्त पर्यटनाचे प्रकार आहेत. त्यामुळे आम्ही पर्यटनामध्ये पण पर्यटन संमेलन घेतो. आमदार साहेब, मला वाटतं परवा विधान सभेमध्ये आपली भेट झाली नव्हती, मी 2 दिवस तिकडे होतो समजून घ्यायला. करण्यासारखं खूप आहे. पर्यटन संमेलन आम्ही घेतो, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पर्यटन डेव्हलपमेंट महोत्सव घेतो, कृषी पर्यटन परिसंवाद घेतो. सांगायचा हेतू आहे की कृषी पर्यटनामध्ये करण्यासारखं खूप आहे. तुम्ही तुमच्याकडे शेती किती असू द्या, तुम्ही शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करत असाल, प्रयोगशील शेतकरी असाल किंवा आणखीन काही शेतीमध्ये वेगवेगळे शेतीपूरक व्यवसाय करत असाल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने कृषी पर्यटन सुरू करू शकता. आत्ताच अंजली कृषी पर्यटन केंद्राचे जे ओनर आहेत त्यांची आत्ता भेट झाली, बाहेर आम्ही चर्चा करत होतो की जेव्हा व्याप्ती आणि विस्ताराचा विचार करत असताना आपल्याला ॲग्री टुरिझममध्ये करायचं काय, कोणासाठी करायचं आहे, का करायचं आहे, आपलं इन्व्हॉल्वमेंट किती आहे हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. तुम्ही ज्यावेळेस पॅशनेट म्हणून एखाद्या व्यवसायामध्ये काम करता तो व्यवसाय तुम्हाला खूप पुढे घेऊन जातो. किमान 2-3 वर्ष लागतो कुठल्या ॲग्री टुरिझम सेंटरला डेव्हलप व्हायला. पण 2-3 गोष्टी मी तुम्हाला शेवटचे सांगतो. कृषी पर्यटनामध्ये तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही स्वतः इन्व्हॉल्व व्हा त्या ॲग्री टुरिझममध्ये. पाहुण्यांचं तुम्ही जोपर्यंत स्वतः स्वागत करणार नाही तोपर्यंत तुम्हाला मनावर तसं यश मिळणार नाही किंवा लवकर मिळणार नाही. त्यामुळे स्वतः हिंदीमध्ये म्हणे नाही, म्हणजे मराठीमध्ये सांगतो, मेल्यानंतर स्वर्ग समजतं असं काहीतरी म्हणतात. त्यामुळे स्वतः इन्व्हॉल्व होऊन आलेल्या पर्यटकांकडून फीडबॅक घेणं आणि सुरू करण्याच्या आधी अनेक ॲग्री टुरिझमला व्हिजिट करणं आणि त्याच्यानंतर आपला वेगळा ॲग्री टुरिझम आपण कशा पद्धतीने डेव्हलप करू शकतो
त्याची व्याप्ती विस्तार कसा वाढवू शकतो हे आपल्याला अभ्यास तर करावाच लागेल, पण आलेल्या पर्यटकांकडून सुद्धा आपल्याला फीडबॅक घ्यावा लागेल. आमदार साहेब, तुम्हाला माहिती असेल सगळ्यात जास्त ॲग्री टुरिझम सेंटर आपल्या पुणे जिल्ह्यात आहे. त्याचं कारण हेच आहे, एक तर शहरीकरण मोठ्या प्रमाणात पुण्याच्या आसपास झालेलं आहे. मोठे मोठे IT पार्क आहेत, व्यवसायासाठी पुण्यासारख्या ठिकाणी येतात. त्यामुळे पुण्यानंतर मग सातारा, मग ठाणे या 3 जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त कृषी पर्यटन केंद्र आहेत. कृषी पर्यटन